युद्धाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली अशी माहिती कळते। अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान आत्ताच पंतप्रधान इस्रायलला जाऊन आले, त्यामुळे बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली असं कळतंय। आणि इस्रायलमधील नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा, प्रादेशिक परिस्थितीवर सविस्तर संवाद या दोन नेत्यांमध्ये झाला। अलीकडील घडामोडींवर भारताने चिंता व्यक्त केलेली आहे आणि नागरिकांची सुरक्षा याला तुम्ही सर्वोच्च प्राधान्य द्या असं बेंजामिन नेतन्याहू यांना सांगितलेलं आहे। संघर्ष लवकर थांबवून कूटनीतिक आणि शांततामय मार्ग स्वीकारण्याचं आवाहन भारतानं बेंजामिन नेतन्याहू यांना केलेलं आहे, म्हणजे इस्रायलला केलेलं आहे असं कळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिलेली आहे आणि ही माहिती समोर येते की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी संवाद केला आणि तो संवाद असा होता की आता हे सगळं जे युद्ध आहे हे थांबवा, तुमच्या नागरिकांचा, तिकडच्या नागरिकांचा विचार करा, त्यांची सुरक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे शांततामय परिस्थितीतून काही मार्ग काढता येतो का, चर्चेतून काही मार्ग काढता येतो का हे बघा असं बेंजामिन नेतन्याहू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याचं कळतंय। आणि UAEच्या राष्ट्राध्यक्षांशी सुद्धा फोनवर चर्चा केली नरेंद्र मोदींनी असं कळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा उच्चस्तरीय बैठक घेतली आणि आपल्या सुरक्षा विषयक परिस्थितीची माहिती घेतली। मंत्रिमंडळ समिती म्हणजे CCSची अध्यक्षता केलेली आहे। जवळपास 3 तास चाललेल्या या बैठकीमध्ये पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। परदेशामध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतीवर सुद्धा चर्चा करण्यात आली। राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, पुदुचेरी इथल्या दौऱ्यानंतर ते राजधानीमध्ये पोहोचले, म्हणजे नवी दिल्लीत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी तातडीनं बैठक घेतलेली आहे, त्यामुळे रात्री उशिरा ही बैठक झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत होते। ते खरं तर वेगवेगळ्या राज्यांच्या दौऱ्यावर होते। ते राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, पुदुचेरीला जाऊन आले। काल रात्री उशिरा ते जेव्हा नवी दिल्लीमध्ये परतले, लगेचच त्यांनी तातडीची बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जी युद्धाची परिस्थिती आहे आणि त्यामुळे इतर देशांना जो काही फटका बसतो आहे त्यात भारताला किती फटका बसू शकतो, भारताची सुरक्षितता काय, कशा पद्धतीने अबाधित आहे या संदर्भात त्यांनी आढावा घेतला।